या ठिकाणी आमच्या श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त रमेश भागवत या ठिकाणी आलेले आहेत आणि मी विनंती करतो त्यांना बोलण्याची। या ठिकाणी प्राचार्य गणेश राऊत श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त रमेश भागवत यांना पुस्तक भेट देत आहेत। आणि माझ्या व्याख्यानाला संवाद साधण्याला सुरुवात करण्यापूर्वी मी रमेश भागवत यांना विनंती करतो की त्यांनी या ऐतिहासिक भूमीबद्दल बोलावं। नमस्कार, मी राहतो सहकारनगरमध्ये, त्यामुळे 1-2 सिग्नलवरनं येताना थोडा उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व। देवदेवेश्वर संस्थान सारसबाग, पर्वती, पुणे आणि कोथरूड एवढं मोठं लांबलचक नाव असलेलं संस्थान हे 1818 पासून अस्तित्वात आलेलं आहे। या संस्थानची थोडी पार्श्वभूमी अशी आहे, 1803 साली बाजीराव पेशव्यांनी, दुसरे बाजीराव पेशवे यांनी इंग्रजांशी करार वसईमध्ये केला आणि त्यांनी आपल्या राज्याचे बहुतांशी अधिकार इंग्रजांना त्या कराराने दिले। खरं म्हणजे आपण तेव्हापासूनच पारतंत्र्यात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यांनी तिकडून परत आल्यावरती त्यांनी असा विचार केला की पेशव्यांची जी खाजगी मंदिरं आहेत त्याची एक वेगळी व्यवस्था आपण करावी। ह्या व्यवस्थेअंतर्गत त्यांनी देवदेवेश्वर संस्थान असं एक त्याला नाव देऊन पर्वती त्याचं मुख्य करून त्यांनी पुण्यातली 8 देवळं त्याच्यामध्ये जोडली आणि पेशव्यांनी ज्या देवळांना काही आपल्या वैयक्तिक याच्याकरता दिले होते, म्हणजे जसं थेऊरला माधवराव पेशव्यांची आणि रमाबाईंची समाधी आहे, त्या ठिकाणी त्यांनी पूजेचे अधिकार दिले होते। कसबा गणपतीला मागीच्या उत्सवामध्ये पहिल्यांदा 5 दिवस ब्राह्मणांना जेवण, अशा ज्या काही त्यांनी आपण इतिहासाच्या पुस्तकात जे करार किंवा ज्या काही एकमेकांशी बोललेल्या गोष्टी होत्या की ओंकारेश्वराला त्यांनी काही पूजेचा हे सांगितले होते, त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी या संस्थांमार्फत सर्वसाधारणपणे 65 देवस्थानांना त्याचं वर्षासन दिलं जातं किंवा त्याला आमच्या भाषेत नक्त म्हणतात, ते रोख पैसे द्यायचे असतात। अशी पुण्यातली सर्वसाधारण 65 मंदिराची व्यवस्था असं म्हणता येणार नाही, पण त्याच्याशी निगडीत असलेलं हे संस्थान आहे। आता नंतर पुढे 1818ला परत एक मोठा मालकम यांच्याबरोबर पेशव्यांचा करार झाला आणि त्याला पेशव्यांनी असं सांगितलं, तो करार पंढरपूरच्या पुढे आष्टीच्या इथे ज्यावेळेला सगळ्यात शेवटी त्यांची लढाई झाली आणि त्यांनी पेशवाईतनं तुम्ही आता पुण्यात परत जायचं नाही, तुम्ही इथनं जाता तुमचं जे काही बिठूर हे केलेलं आहे तिथे एक्झेलमध्ये जायचं सध्याच्या भाषेत, त्या ठिकाणी जाताना त्यांनी करार केला। त्या कराराअंतर्गत त्यांनी असं म्हटलं की ह्या सगळ्या ज्या काही देवस्थानं आहेत ही माझ्या वाडवडिलांची आहेत आणि त्याच्याबद्दल माझ्याजवळ व्यवस्थित पूजा झाली नाही तर मला याचा भयंकर त्रास होऊ शकेल, तेवढ्यासाठी तुम्ही फक्त मला याच्यासाठी वेगळी व्यवस्था करून द्या। म्हणून त्या काळी या संस्थानला 30,000 रुपये 1818 साली वर्षासन इंग्रजांनी चालू केलं होतं। 36,000 रुपये साधारणतः ते होतं। पुढे आपल्याकडे पुण्यामध्ये सार्वजनिक सभेने आमच्या या संस्थांवरती की हे सगळे पैशाचा अपव्यय आहे, याच्यात काही ब्राह्मण भोजन वगैरे असं काही करू नका, त्याच्याऐवजी शाळा आणि शिक्षण संस्थांना सुरुवात करा, त्याच्यासाठी म्हणून त्यांनी इंग्रजांच्या पुढे एक अपील केलं। त्या अपिलापासून आमच्या संस्थांचं अनुदान हे 18,825 रुपयापर्यंत खाली आलं। सार्वजनिक काका जोशींनी त्यानंतर ती संस्था पुढे काढली। मी तुम्हाला आपला इतिहासाचा भाग सांगतोय, चूक का बरोबर हे आज ठरवता येत नाही। ते वर्षासन मात्र अजूनपर्यंत आम्हाला चालू आहे, हे आम्हाला सांगायलाही आनंद होतो की कुठलीही सरकार बदलली तरी त्या वर्षासनात काही फार बदल झाला नाही, पण ते वाढलं पण नाही, ही त्याच्या धनीलाच आहेत। कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडं इंडियन गव्हर्नमेंटच आहे, म्हणजे 1947 साली आपण स्वतंत्र पारतंत्र्य हे आपले शब्द झाले, पण इंडियन गव्हर्नमेंटच कंटिन्यू झालं। म्हणजे भारताचे पंतप्रधान म्हणून फक्त जवाहरलाल नेहरू आले आटलींच्या विरुद्ध, असं ते त्यांचा लॉजिक त्यातलं असं आहे। त्यामुळे ही सगळी अशा पद्धतीत चालू आहे। आता आपण मूळ विषयाकडे जर आलो तर हे जे मंदिर आहे या मंदिराचे 2 मोठे उल्लेख आपल्याला सापडतात। मी काही ज्या सांगणार आहे त्याला काही कागदपत्रांचे आधार आमच्याकडे उपलब्ध आहेत, पेशवे दप्तरात उपलब्ध आहेत, पण 1-2 त्याच्यात दंतकथा पण असण्याची शक्यता आहे की ज्याला कागदोपत्री उपलब्ध पुरावा नाही आहे। या मंदिराशी 2 बाजीराव पेशवे अत्यंत जवळनं जोडले गेलेले होते। आत्ताचं जे इथलं थोरात उद्यान आहे पलीकडचं, तिथं मस्तानी बाईसाहेबांचा एक वाडा होता, त्यांच्यासाठी त्यांनी वाडा बांधला होता
हा जो पाठीमागचा तुमचा जो काही याच्यापासून म्हणजे दत्तवाडीपासून येणारा जो काही आपला कॅनॉल म्हणा किंवा त्या काळचा ओव्हळ म्हणा किंवा आपण त्याला ओढा म्हणतो तो होता, त्या दत्तवाडीच्या बाजूनी बाजीराव पेशवे कोथरूडला यायचे. कोथरूडचा उल्लेख आपल्याला शिवकाळाच्या आधीपासूनसुद्धा मिळतो, पण मधल्या काळात त्याचा काही उल्लेख फारसा आपल्याला मिळत नाही. तर बाजीराव पेशवे तिथे यायचे आणि ते इथं आल्यानंतर बराच काळ राहायचे वरती तिथे. तर त्या काळामध्ये त्यांनी मस्तानी बाईसाहेबांना घेऊन या देवळामध्ये पूजा केलेली. म्हणजे त्यावेळेला या देवळाचा आपल्याला उल्लेख मिळतो. बाजीराव मस्तानी हा सिनेमा घ्या किंवा कुठल्याही चरित्रामध्ये याचा उल्लेख असतो, पण ह्याला काही डॉक्युमेंट आहे का, तर फार मोठं डॉक्युमेंट ह्याला उपलब्ध आपल्याकडं नाही आहे. त्याच्या आधीच्या काळामध्ये आता ते कितपत शक्य होतं हे मलाही आत्ता तुम्हाला सांगता येणार नाही. बाजीराव साहेबांच्या ज्या पत्नी होत्या काशीबाई साहेब, त्यांनी इथनं पर्वतीची जत्रा बघितली आणि त्यांनी मुलाला विचारलं की ही लोकं कोण आहेत. आता हे एवढं अंतर होतं, झाडं होती आणि त्यांनी पर्वतीवरती मग पर्वताई देवीचं जे देऊळ आहे ते मी जीर्णोद्धार करीन वगैरे असं म्हणलं, अशीही गोष्ट सांगितली जाते. त्यांच्या गुडघ्याला का पायाला नक्की कुठं त्रास होता ते माहीत नाही, त्यांना काहीतरी आजार होता. तर पर्वती आणखीन सासवड हा सगळा जो आपला जोडलेला भाग आहे, या भागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात डोंगरावरती वनस्पती उपलब्ध आहेत. त्याला औषधी वनस्पती असं म्हणतात. त्यातलं एक दगडफूल नावाची औषधी वनस्पती आहे, ती अजूनही पर्वतीवरती दिसते. तावरे कुटुंबातील नवलोबा तावरे जे होते ते पर्वतीवरती वैदू होते आणि ते पर्वताई देवीचे पाटील होते. म्हणजे पर्वती गावाचे ते पुढे पाटील होते. पर्वताई देवी ही त्यांच्याकडं होती. काशीबाई साहेबांना त्यांनी त्याला त्यांच्या आजारावरती जे काही औषध दिलं असेल, वन औषधी वगैरे, त्यांनी त्यांना खूप बरं वाटलं. त्यांनी पुढे नानासाहेबांना सांगितलं की तुम्ही पर्वतीवरचा विकास करा. त्यामुळं पेशव्यांनी त्याला पर्वतीचा फक्त डोंगराचा टापू जो आहे तो आपल्याकडे घेतला आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी जाण्याच्या पायऱ्या आपल्याकडे घेतला. कारण ग्रॅबिंग ही त्यातली वृत्ती नसल्याकारणानं तो डोंगर तसाच ठेवलेला होता. म्हणजे आता जनता वसाहत काय आमचं संस्थान का काही करत नाही, त्याचं कारण असं आहे की आमची मालकी फक्त पर्वतीच्या टापूची आहे, खालच्या भागामध्ये आमचा कंट्रोल नाही आहे. पुढे त्यांनी ते मंदिर बांधलं अशी आख्यायिका या देवळाजवळ आपल्याला मिळते. खरं म्हणजे तत्कालिक रेकॉर्डनुसार हे जे देऊळ आहे हे कोथरूडवासियांचं स्मशानभूमी असण्याची शक्यता आहे. याला 2 सकृत पुरावे आहेत. एक म्हणजे या देवळाचं नाव मृत्युंजयेश्वर आणि असं सांगितलं जातं की याच्या पिंडीच्या खाली 3 कोण हे ठेवलेले, म्हणजे ज्याला ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतात, तसं याच्या खाली आहे. आणि त्यामुळे इथल्या उपासना पद्धती थोड्याशा वेगळ्या आहेत. इथं खूप लोकांना शारीरिक पीडेपासून दूर होण्यासाठी चांगले अनुभव येतात. आपणही लोकांनी काही अनुभव घेतले असतील. असं हे देऊळ आहे. पण म्हातोबा नावाचा कोथरूडचा एक ग्रामदैवत आहे. त्याची पालखी साधारणतः दसऱ्यापासनं याच्यापर्यंत आपल्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत 2 दिवस इथं मुक्कामाला येते. त्यामुळे मरकुटे वगैरे हे जे कोथरूडमधली जी लोकं आहेत त्यांच्याकडे खरं म्हणजे असा तो आपण काय म्हणू परंपरा आहे. ते इथे येतात, देवाला साकडं घालतात त्यांच्या भाषेत आणि इथनं पालखी वाजत गाजत जाऊन त्या कोथरूडच्या म्हातोबा मंदिरामध्ये जाते. त्यामुळे हे कोथरूडचं ग्रामदैवत असण्याची फार मोठी एक शक्यता आहे. आता हे जे देऊळ आपण आत्ता बघतात, हे देऊळ साधारणतः 1800च्या काळामध्ये बांधलं गेलं असावं. पहिल्यांदा पेशव्यांच्याकडनं योजना अशी होती, शनिवारवाड्याच्या भोवती त्यांनी आत्ताच्या काळात तीन स्तरीय त्यांची स्वतःची सुरक्षा व्यवस्था केली होती. जसजशी संस्थांची त्यांच्या पेशवे घराची इन्सिक्युरिटी वाढत गेली त्या अर्थी शनिवारवाड्याच्या बाजूचा बराचसा भाग त्यांनी ठराविक सरदारांना दिला होता. त्याच्या पुढे आणखीन एक दिला होता आणि त्याच्यानंतर शेवटचे जे होते ते शिंदे, होळकर अशा काही सरदारांनी त्यांनी वाटून दिलेले भाग होते. पायगुडे सरकारांच्याकडे ह्या भागातला बराचसा भागाचं नियंत्रण होतं, कारण त्याच्या आधी 2-3 वेळा पूर्ण लुटलं गेलेलं असल्याकारणानं त्यांनी तशी ती काळजी घेतली असावी. तसाच हा भाग फडके सरदारांच्याकडं होता. नानासाहेबांच्या काळामध्ये, रघुनाथरावांच्या काळामध्ये फारसा या देवळाचा उल्लेख उपलब्ध नाही, पण वर्षासन चालू असल्याची नोंद फक्त त्याला होती. दुसरे बाजीराव पेशव्यांना त्यांनी हरिपंत फडके म्हणून त्यांचे सासरे जे होते त्यांच्याकडं हा त्यावेळेला भाग होता. उतरत्या काळामध्ये माणूस सगळ्या प्रकारचे प्रयत्न करायला लागतो, तसे दुसरे बाजीराव पेशवे अत्यंत त्रस्त झाल्या कारणानं तांत्रिक, मांत्रिक, यांत्रिक जे काही त्यांनी करता येईल ते वाचवायचा ते प्रयत्न करत होते. त्यातनं त्यांच्या सासऱ्यांनी विजय गणपती म्हणून तिथं स्थापन केला
तो गणपती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण गणपती आहे. त्याला 10 हात आहेत, त्याच्या मांडीवरती वल्लभा देवी आहे आणि त्याला विजय गणपती म्हणलं जातं. त्याची उपासना वेगळ्या पद्धतीची आहे, तीही उपासना तिथे होत असते. त्यामुळं खूप लोकांना त्या गणपतीचे वेगळे अनुभव येतात. आपल्याकडे मूळ प्रकारात देवदेवता ह्या ज्या आहेत ह्या आपल्याला काहीतरी साध्य होण्यासाठी केलेल्या आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला रुद्राभिषेक आहे. त्याच्यामध्ये नमन आणि चमन, म्हणजे मी तुला हे जे देतो आहे त्यातनं तू मला काहीतरी दे, असं एक मांडण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तसा तो दशभुजा गणपती आहे. तिथपासून हे फडक्यांचं इथं खाजगी मालमत्ता होती, ती त्यांनी आपल्या जावयाला अन्नड म्हणून दिली, असा त्याचा उल्लेख सापडतो. हा जो सभामंडप आहे हा सभामंडप काही पहिल्यापासूनचा नाही आहे. मूळ गाभारा जो आहे तोच फक्त त्यातला पहिल्यापासूनचा आहे आणि ती पिंडही कधी बदलली गेली नाही आहे, तीही पहिल्यापासूनची आहे. हा सभामंडप जो आहे हा देवदेवेश्वर संस्थांच्या विश्वस्त मंडळाने साधारणतः 28 ते 30 वर्षापूर्वी बांधला. त्याला भाऊसाहेब पटवर्धन आणि उदयसिंह पेशवा हे संस्थांमध्ये प्रामुख्याने कार्यरत होते. पुढे 2006 साली तिथं जो पिंपळ दिसतो त्या पिंपळाच्या खाली एक मारुतीचं मंदिर उभं करण्यात आलं. कारण लोक नुसतीच पिंपळाला प्रदक्षिणा घालायची. आपल्याकडं अश्वत्थ मारुती किंवा अश्वत्थ पिंपळाच्या खालचा मारुती याला एक महत्त्व असल्याकारणानं तिथं त्यांनी ती मारुतीची स्थापना केली होती. 2006 साली ती झाली होती. तो वीर मारुती आहे, त्याच्या पायाखाली एक राक्षस ठेवलेला आहे, म्हणजे त्याच्या सुसंगत असा तो मारुती घेतलेला आहे. आता ते देऊळ आम्ही इकडच्या बाजूला शिफ्ट करणार आहोत, कारण त्या पाराची अवस्था आता पण दुरावस्था झालेली आहे. सध्या या भागामध्ये जी काही आत्ता डेव्हलपमेंट चालू आहे त्यात प्रामुख्याने लोकमान्य कल्चरल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपल्या पाठीमागं जे उभं राहिलेलं आहे तिथे एक मराठी पुस्तकांची लायब्ररी होणार आहे की ज्याच्यामध्ये इथं लोक येऊन वाचू शकतील आणि विविध पुस्तकं तिथं उपलब्ध होणार आहेत. तसेच पुस्तक वाचन, इतिहासावरचे काही कार्यक्रम आपण तिथं बसला ते संपूर्ण सभागृह आता रिनोव्हेट होईल आणि तिथेही कार्यक्रम असे होणार आहेत. यानंतर साधारण संस्थांमध्ये आत्ता जी काही बाकीची देवळं आहेत आणि हे देऊळ आहे याच्यामध्ये आम्ही कुठल्या उपासना करतो हे सांगताना इथे महाशिवरात्र आणि सगळ्यात महत्त्वाने श्रावणी सोमवारी इथं भयंकर गर्दी असते. हे 2 उत्सव इथं पाळले जातात. दर महिन्याच्या प्रदोषाला इथं पूजा असते. तुम्ही जसं शंकराचं दर्शन घेता तसं त्याच्या पाठीमागे एक देवी आहे, ती कमलासनवासीन देवी आहे, ती कमळामध्ये देवी आहे, तिचंही दर्शन जरूर घ्या. तीही पूर्वीपासून आहे, तिची वेगळी उपासना या देवळामध्ये केली जाते. दर प्रदोषाला संध्याकाळी इथे पूजा होते. संध्याकाळी 7 वाजता या देवळामध्ये आरती होते. हल्ली आपण लोक देवळात यावं आणि आपल्या देवळाचा जागर सगळ्यांना कळावा म्हणून संध्याकाळी 7 वाजता सोमवारी इथं शिववंदना होते. त्यालाही खरं म्हणजे आपण सगळ्यांनी यायला पाहिजे, नाहीतर काही दिवसांनी आपण नुसती तक्रार करत राहू आमची मंदिरं बळकावली गेली. तर तसं न होता आपण जास्तीत जास्त संख्येने नेहमी मंदिरात या असं मी तुम्हाला आव्हान करेन. नुसतं आमच्याच मंदिरात नाही, आमच्या मंदिरात नाही आला तरी चालेल, जवळपासच्या मंदिरात जा, पण मंदिरात जाणं ही आपली जबाबदारी आहे. कारण आपण नाही गेलो तर इतर जाणार आहेत, कारण जागा ही महत्त्वाची असते. त्यांना मंदिराशी काही कर्तव्य नाही आहे. मी म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करेन की आपण आमच्या मंदिरामध्ये जरूर या. इथल्या विविध उपक्रमामध्ये आपण सहभागी होताच, असे सहभागी व्हा. सर्वांना धन्यवाद.